माझे नाव अल्बर्ट आहे. माझ्या आईशिवाय या जगात माझे कोणी नव्हते. पण माझं लग्न झाल्यापासून ती पण आजारी पडायला लागली. मी माझ्या आईची खूप काळजी घेतली, कारण मला माहीत होते की माझ्या आईशिवाय माझे या जगात कोणीही नाही. मी रोज आईला डॉक्टरांकडे घेऊन जायचो, पण ती दिवसेदिवस कमजोर होत चालली होती. लग्नाच्या 2 वर्षानंतर देवाने मला 2 जुळ्या मुली दिल्या. माझी आई मला सोडून गेली तेव्हा माझ्या मुली फक्त 1 वर्षाच्या होत्या. माझे वडील 10 वर्षापूर्वी वारले होते आणि आज माझी आई देखील आम्हाला सोडून गेली आहे. मला ना कोणी भाऊ होता, ना मला बहीण होती. होय, माझे काही नातेवाईक गावात राहत होते, पण मी गेल्या अनेक वर्षापासून आईसोबत सुरतमध्ये राहत होतो. माझी आई गेल्यानंतर आता माझ्याकडे माझी बायको आणि माझ्या 2 मुली हेच माझे एकूण जग होते. त्यावेळी माझ्या आईच्या निधनाने मला खूप मोठा धक्का बसला होता, पण जसजसा वेळ निघून गेला तसतसा मी माझ्या आयुष्यात व्यस्त होत गेलो. माझ्या पत्नीचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि माझ्या 2 मुली खूप सुंदर आणि माझ्या प्रिय होत्या. माझी पत्नी अतिशय साधी स्वभावाची होती. आजपर्यंत तिने माझ्याकडे कधीही आग्रह केला नाही किंवा काही चांगले मागितले नाही. मी तिला जे काही आणले आणि दिले त्यातच ती समाधानी होती. दरवर्षी मी माझ्या 2 मुलींचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचो. माझ्या मोठ्या मुलीचे नाव एलेन आणि लहान मुलीचे नाव ॲलेक्स होते. वेळ निघून गेला आणि त्या दोघीही 15 वर्षाच्या झाल्यात. माझ्या शेजारी डेझी नावाची एक मुलगी राहत होती, जी माझ्या मुलींची खूप चांगली मैत्रीण होती. ती अनेकदा आमच्या घरी यायची आणि माझ्या मुली तिच्यासोबत खूप खेळायच्या. मी सुद्धा माझ्या मुलींवर कोणतेही बंधन घातले नाही, कारण मला माहीत आहे की त्यांचे कोणीही नातेवाईक या शहरात राहत नाही. मग त्या कुठे जाणार? आणि मग डेझीचा सुद्धा चांगला स्वभाव होता. खूप एकत्र खेळायच्या, कधी भांडत नसत. त्यामुळेच मी सुद्धा काही बंधने वाढवली नाहीत. तिथेही आरामात एकमेकांशी खेळत राहिले. आज माझ्या 2 मुलींचा वाढदिवस होता आणि दरवर्षीप्रमाणे ऑफिस सुटल्यावर मी थेट बाजारात गेलो. तिथून मी माझ्या 2 मुलींसाठी भेटवस्तू आणल्या. या आनंदात माझ्या मुलीही त्यांचे घर सजवत होत्या आणि माझ्या मुलींनीही त्यांच्या आवडीचा केक मागवला होता. मला बाजारात खूप उशीर झाला होता आणि आज माझा मोबाईलसुद्धा बंद होता, कारण त्याचे चार्जिंग संपले होते. पण घरी पोहोचल्यावर समोरचे दृश्य पाहून मला धक्काच बसला. मी ओरडू लागलो. माझ्या घराभोवती लोकांची गर्दी जमली होती आणि लोकांची गर्दी पाहून माझे हृदय दुखत होते. काहीतरी अघटित नक्कीच घडले होते आणि जेव्हा मी गर्दीत पोहोचलो तेव्हा लोक माझ्याकडे दयेने पाहू लागले आणि मला आश्वासन देऊ लागले की जे काही घडते ते देवाच्या इच्छेनुसारच होते. त्याच्या संमतीशिवाय पत्ता हलू शकत नाही. लोकांचे असे शब्द माझे मन आणखीनच घाबरवत होते. कसा तरी मी माझ्या घरात पोहोचण्यात यशस्वी झालो. माझे संपूर्ण जग लुटले गेले होते. शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागल्याने माझी पत्नी आणि माझ्या 2 मुली या जगातून मला कायमच्या सोडून गेल्यात. परिसरातील अनेक लोक मला ओळखत होते. त्यांनी मला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण माझा फोन बंद होता. विजेचा धक्का लागल्याने माझी पत्नी आणि 2 मुली जागीच मरण पावल्या. त्याने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. मात्र ते दरवाजा तोडून घरात शिरताच माझी पत्नी आणि माझ्या 2 मुली हे जग सोडून गेल्या होत्या. विजेच्या धक्क्याने त्यांच्या शरीराचा 90% भाग भाजला होता. माझ्यासाठी ते एका आपत्तीपेक्षा कमी नव्हते. अंत्यसंस्कारानंतर माझ्या मुलींची मैत्रीण डेझीही खूप रडत होती. आमच्या लग्नाला 16 वर्षे झाली होती आणि माझी जोडीदार मला सोडून गेली होती. कदाचित मी खूप दुर्दैवी व्यक्ती होतो. माझे सर्वस्व लुटले गेले. हा अपघात अचानक घडला असून हा अपघात नैसर्गिक अपघात असल्याचे सर्वांनी सांगितले. यामध्ये कोणाचाही हात नव्हता. सर्वप्रथम तुमच्या पत्नीला विजेचा धक्का बसला आणि आईला वाचवण्यासाठी 2 मुली आईला चिकटल्या. त्यामुळे त्यांनाही विजेचा धक्का बसला आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला. मी पण हा विचार करून गप्प झालो. पण आता मला कुठल्याच कामात रस नव्हता. मी पण ऑफिसला जाणं बंद केलं होतं. मी सर्व काही सोडले. मी दिवसातून 2 वेळचे जेवण पुरेल एवढे काम करतो, पण माझे रिकामे घर मला खायला येत होते. घरी आल्यावर मी बायको आणि मुलींचा विचार करू लागलो. माझ्या मनात विचार येत होते की ती किचनमधून बाहेर पडते आणि जेवण तयार आहे असे म्हणते. तुम्ही तोंड धुवा, मी जेवण वाढते. माझ्या मुली धावत माझ्याकडे येतील आणि म्हणतील, पप्पा आज आम्ही शाळेत हे केले, आज आम्ही ते केले. माझ्याकडे कधी हट्ट करतील की बाबा आज आईने जेवण चांगले बनवले नाही, आम्हाला बाहेर जेवायला घेऊन जा. मी माझ्या 2 मुली आणि माझ्या पत्नीसोबत घालवलेले सर्व क्षण आठवायचो आणि ऑफिसमधून घरी आल्यावर माझ्या मुलींना पाहून दिवसभराचा थकवा दूर व्हायचा आणि मी पुन्हा या जगाशी लढायला तयार होईल. पण आता हे सर्व माझ्यापासून दूर गेले होते. मी माझ्या आयुष्याचा उद्देश बदलला होता. मी आता लोकांना मदत करायचो. माझे काम तसे नव्हते. पूर्वी मी एक साधी राहणीमान व्यक्ती होते.
मी घरातून ऑफिसला जायचो आणि ऑफिसमधून थेट माझ्या घरी यायचो आणि उरलेला वेळ मी माझ्या कुटुंबासोबत आनंदाने घालवायचो. पण आता मला काही करावेसे वाटत नाही. मला कोणी गरीब असहाय्य व्यक्ती दिसली तरी मी त्याला मदत करायचो. असे केल्याने मनाला थोडी शांती मिळायची. एके दिवशी माझा एक शेजारी म्हणू लागला, आपल्या परिसरात खूप विचित्र गोष्टी घडत आहेत. नुकतीच जेम्स भावाची मुलगी डेझी शाळेतून घरी येत होती, पण वाटेत तिला कोणीतरी उचलून नेले आणि बळजबरी करून परत रस्त्यावर फेकून दिले. जेम्स शेजारच्या कोणाला काहीच बोलला नाही. त्याला भीती वाटते की आजूबाजूचे लोक आपल्या मुलीचा सीन करतील. मी म्हटलं, नाटक तर तयारच होतं. त्याने परिसरातील लोकांना सांगितले तर कोणीतरी त्याला मदत करेल. आजकाल अशा पद्धती आहेत की एखादी व्यक्ती पकडली की त्याची DNA चाचणी करावी लागते. डेझीला हे कोणी केलं हे सर्व उघड झाले असते. वेळीच आवरले नाही तर आता तो पुन्हा कोणाशी तरी असे कृत्य करू शकतो. तो माणूस म्हणाला की हेच आम्ही त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण ज्याला मुलगी आहे तो पुढे यायचा नाही. तो म्हणतो की आपल्यासोबत जे वाईट घडायला हवे होते ते घडले आहे. आता आम्हाला स्वतःचे नाटक करायचे नाही. मी पोलिसात तक्रार केली तर माझी मुलगी अडचणीत येईल. तिच्या बातम्या वर्तमानपत्र आणि TV मध्ये प्रसिद्ध होतील, ज्या मला अजिबात नको आहेत. आणि आता तुम्ही ऐकले असेल की तो डेझीचे लग्न करतोय. मी म्हणालो की जर डेझीच्या सासरच्या लोकांना हे कळले तर ते त्या मुलीशी आणखी वाईट वागतील. हा समाज चांगल्या स्त्रीला सोडत नाही, मग अशा मुलीला कसे वागवले जाईल? बरं, मला तेव्हा या गोष्टीत फारसा रस नव्हता. मग एके दिवशी मी घरी परतत असताना एक मुलगा आला आणि माझ्याशी टक्कर मारली. चूक त्या मुलाची होती. तो मोबाईलमध्ये व्यस्त होता आणि रस्त्याने चालत असताना मोबाईलमध्ये बघत तो स्वतःहून आला आणि माझ्याशी धडकला. मी म्हणालो, बेटा बघून चाल. तो म्हणाला, म्हाताऱ्या. मी त्याला चांगल्या शब्दात सांगत असताना त्याला माझ्याशी इतक्या वाईट शब्दात बोलताना पाहून मला आश्चर्य वाटले. मला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. तो टपोरी टाईप मुलासारखा दिसत होता. पालकांनी कोणाच्या तरी खिशातून पैसे घेऊन मुलाला महागडा मोबाईल फोन हातात दिला होता, पण तो बेफिकीर होता. त्यामुळे त्याच्याशी वाद घालणे पूर्णपणे निरुपयोगी होते. तो मुलगा माझ्याकडे बघत तिथून निघून गेला, पण त्याचा चेहरा माझ्या डोळ्यात स्थिर होता. त्याच्या आईवडिलांनी त्याला कसं वाढवलं असा प्रश्न मला पडला होता. त्याच्या आईवडिलांनी त्यांना मोठ्याशी बोलण्याचा शिष्टाचारही शिकवला नाही. चालता चालता एका माणसाला टक्कर लागली तर माफी मागण्याऐवजी तो त्याच्याशी वाईट बोलू लागतो. वाढत्या वयाबरोबर हे कौशल्य माणसामध्ये स्वाभाविकपणे येते की कोण कोण आहे हे तो फक्त चेहरा पाहून ओळखू शकतो. फक्त त्या मुलाचा चेहरा पाहून कळू शकते की तो वेडा आहे की जबाबदारी पार पाडणारा आहे. आणि मुलीचा चेहरा पाहून हे देखील कळू शकते की तिला घर सांभाळण्याची आवड आहे की फक्त फॅशन आणि मेकअपची आवड आहे. एके दिवशी मी माझ्या मोबाईलवर काहीतरी पाहत होतो तेव्हा मला एक व्हिडिओ आला. कदाचित कोणीतरी हा चित्रपट अतिशय संवेदनशील विषयावर आणि त्यातील एका दृश्यावर बनवला असेल, ज्यामध्ये वृद्ध महिला सांगत होत्या की या मृत महिलेला दफन करण्यापूर्वी तिचे दोन्ही पाय नीट बांधा. आजकालचा काळ खूप वाईट आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण आपले चित्रपटही आपल्या समाजाचा आरसा आहेत. खरंच आपला समाज अशा दिशेने चालला होता का की तो स्त्रियांना सुद्धा थडग्यात सोडत नाही. मी या सगळ्याचा विचार करत असताना अचानक माझ्या मनात माझ्या मुलीचा विचार आला. मला कळत नाही का मला त्याची आठवण अशा प्रकारे आली की माझ्या डोळ्यात पाणी आले. मी माझे अश्रू पुसत असताना एक मुलगा धावत आला आणि म्हणाला की आपल्या बाजूची डेझी आहे, तिने गोळ्या खाऊन स्वतःला संपवले आहे. तिच्या वडिलांना तिचं लग्न करायचं होतं, पण मुलीने झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि तिचा मृत्यू झाला. आता तिच्या वडिलांचे म्हणणे आहे की आपल्या मुलीच्या अंत्यविधीला कोणी येऊ नये. तो आपल्या मुलीच्या शवपेटीभोवती फिरत आहे आणि कोणालाही त्या शवपेटीजवळ येऊ देत नाही. तो म्हणतो की मी स्वतः माझ्या मुलीला घेऊन तिला पुरेल. माझ्यासोबत कोणीही जाणार नाही, कारण माझ्या मुलीच्या मृत्यूबद्दल लोकांना कळू नये अशी माझी इच्छा आहे. ही बातमी आजूबाजूच्या गावातही पसरली तर सगळे येतील आणि माझ्या तरुण मुलीने आत्महत्या का केली असा सवाल ते करतील आणि मग माझ्या मुलीच्या मृत्यूची बातमी पोलिसातही पोहोचेल. मी माझे डोके धरले, कारण मी त्या व्यक्तीला आणि त्यांची मुलगी डेझीला चांगले ओळखत होतो. ती माझ्या मुलींचीही खूप चांगली मैत्रीण होती, त्यामुळेच मला डेझी माझी मुलगी वाटली. मी म्हणालो, आता काय करायचं? तो म्हणाला, मुलीची कबर बांधायची आहे, तुम्ही माझ्यासोबत या. मी म्हटलं, ठीक आहे, मी येतो. माझे मन जड झाले. मी स्वतःला अशा परिस्थितीत का टाकत होतो? मी स्वतः माझ्या मुलींना थडग्यात पुरले होते. आजूबाजूचे लोक मला खूप मानायचे. त्याचा माझ्यावर खूप विश्वास होता. त्याला माहीत होते
की मी एक दुःखी माणूस आहे ज्याचे संपूर्ण कुटुंब हे जग सोडून गेले आहे. सगळ्यांच्या मुली सारख्याच असतात. मी सगळ्यांना माझ्या मुलीच्या नजरेतून बघायचो, त्यामुळे लोकांनी माझा खूप आदर केला. त्यामुळे हा मुलगा मला बोलवायला आला आणि संपूर्ण प्रकरण मला समजावून सांगितले. डेझीचे वडील सांगत होते की तिला लवकरात लवकर पुरून टाका. फार वेळ लागला नाही मला त्याच्याबरोबर जायला. तिच्या वडिलांना पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते. देवाने मला मुलगी दिली आणि देवाने ती परत घेतली असे तो म्हणत होता. मुली फक्त बदनामी करण्यासाठीच असतात. मी कुणाकुणाला उत्तर देऊ? पोलीस येण्यापूर्वी हे काम लवकरात लवकर संपवून टाकावे. पोलीस केस होऊ नये, नाहीतर ते पोस्टमॉर्टम करतील. मला माझ्या मुलीचे पोस्टमॉर्टम करायचे नाही. मी विचार करत होतो की डेझीच्या आईची हालत काय होत असेल, कारण ती तिची आई आहे जी मुलांवर सर्वात जास्त प्रेम करते. ती वेदनेने रडत असावी. डेझीच्या वडिलांनी डेझीचा मृतदेह 15 मिनिटेही घरात ठेवू दिला नाही असे ऐकले होते. डेझीचे निधन झाल्याचे कळताच काही मिनिटातच एक शवपेटी मागवण्यात आली आणि तिला तातडीने शवपेटीमध्ये ठेवण्यात आले. थडगे खोदण्याचे काम सुरू झाले होते. पण जेव्हा डेझीचा मृतदेह धरला गेला तेव्हा मला असे वाटले की ती जिवंत आहे आणि श्वास घेत आहे. मग मला वाटले की हा माझा भ्रम असेल. असे काही नाही. कदाचित माझ्या मनात माझ्या मुलीचा विचार आला असावा. कदाचित माझ्या दुःखाने मला अशा गोष्टींचा विचार करण्यास भाग पाडले. आम्ही डेझीला पुरले. आम्ही तिला दफन करतात तिचे वडील म्हणाले, चला. यामुळे माझा जीव वाचला. मला धक्का बसला. त्याने आपल्या मुलीसाठी असे शब्द का वापरले? आम्ही एकमेकांचे चेहरे बघत होतो. मुलीवर अंत्यसंस्कार करून सर्वजण परत आले. घरी आल्यानंतर थोडा वेळ झाला असता माझ्या मनाला अस्वस्थ वाटू लागले. आज त्या मुलीवर अंत्यसंस्कार केल्यावर मला माझ्या मुलींची आठवण येत होती. मी स्मशानात जाऊन थोडा वेळ तिथे बसण्याचा विचार केला, कारण त्याच ठिकाणी डेझीचे दफन करण्यात आले होते. माझ्या मुलींनाही तिथेच पुरण्यात आले. मी स्मशानभूमीला भेट देत होतो आणि विचार करत होतो की डेझीने स्वतःचा जीव का घेतला असावा. कदाचित तिला कोणाचाही विश्वासघात करायचा नव्हता. तिला तिच्या भावी नवऱ्याला अंधारात ठेवायचे नव्हते, कारण तिची इज्जत लुटली गेली होती आणि हा समाज तिच्याकडे पुन्हा कधी आदराने पाहणार नाही असे तिला वाटले असावे. स्मशानात कोणाची तरी उपस्थिती जाणवत असतानाच मी स्मशानात पाऊल टाकले होते. जसे मी आधी सांगितले होते की त्या मुलीची कबर माझ्या मुलीच्या आणि माझ्या पत्नीच्या कबरीजवळ आहे, म्हणून मी तिथे जात होतो. पण त्याआधी मी तिथे पोचणार त्या थडग्यावर 2 लोक उभे असलेले मी पाहिले. मला वाटले की कदाचित हे डेझीचे वडील असतील आणि त्यांच्यासोबत आणखी कोणीतरी माणूस असेल जो सर्वांसमोर स्वतःला मजबूत करण्यासाठी म्हणत होता की माझ्या बदनामीचे कारण संपले, हे चांगले आहे. पण आता कदाचित त्याला आपल्या मुलीची आठवण आली असेल म्हणून इथे आला असेल. म्हणूनच मी थोडं मागे थांबलो आणि माझी पावले कमी केली. मी नीट बघितले तेव्हा मला समजले की ते तिचे वडील नाहीत, कारण तिचे वडील खूप निरोगी आणि लठ्ठ पुरुष होते आणि दोघेही बारीक दिसत होते आणि काही कमी उंचीचे होते, जसे तरुण मुले असतात. आणि त्या मुलीला भाऊही नव्हता. तिला 4 बहिणी होत्या. कदाचित त्यामुळेच तिचे वडील आपल्या मुलीला कंटाळले होते आणि मुलींमुळे त्यांना बदनामी सहन करावी लागली होती. म्हणूनच त्याला आपली मुलगी डेझीपासून सुटका हवी होती. मी थोडा मागे थांबलो, पण आता मला त्या लोकांचे आवाज ऐकू येत नव्हते. मी या स्मशानभूमीच्या प्रत्येक कोपऱ्याशी परिचित होतो, कारण मी माझ्या मुली आणि पत्नीच्या कबरीला जायचो. मी थोडं पुढे गेलो आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकलेली दिसली. ते मुलीची कबर खोदत होते. इतकेच नाही तर त्यांनी ती पूर्ण खोदली होती आणि आता कदाचित त्यांना मुलीचा मृतदेह बाहेर काढायचा होता. मला वाटले हे लोक काय काय करत आहेत? त्या मुलीची कबर का खोदत आहेत? त्यांना त्या मुलीचा मृतदेह अशा प्रकारे बाहेर का काढायचा होता? अर्ध्या तासापूर्वीच आम्ही तिचे दफन केले होते. ते हे काम अतिशय झपाट्याने करत होते. मला धक्का बसला. मी एका मुलाला ओळखले. हा तोच मुलगा होता जो त्या दिवशी रस्त्यावरून चालला होता. माझ्याशी टक्कर झाली होती आणि फक्त त्याच्याकडे पाहून कोणीही सांगू शकतो की तो एक वाईट हेतू असलेला आणि वाईट गोष्टी करणारा मुलगा होता. विजयसारखी एक गोष्ट माझ्या मनात आली. मला समजले की लोक त्या मुलीचे नातेवाईक असू शकत नाही. प्रकरण काही वेगळेच आहे. आता कदाचित मी परिसरातील लोकांना बोलावले असते. तोपर्यंत खूप उशीर झाला असता, कारण रात्रीची वेळ होती आणि हिवाळाही होता. सर्वजण आपापल्या घरी झोपले होते आणि या थंडीत कोण येणार? तर तिचे वडीलही आपल्या मुलीची सुटका करून गाढ झोपेत होते. मी हळूहळू पुढे जाऊ लागलो. मी एक मोठी लाकडी काठी उचलली.
जी कदाचित झाडाची फांदी असावी आणि खाली पडली असेल. माझ्या आत खूप शक्ती आली होती आणि त्या दोघांच्या हेतूमुळे मी माझ्या आत सर्व शक्ती गोळा करत होतो. मला ते जाणवलं होतं. त्याने मृतदेह बाहेर काढला आणि कफनही काढायला सुरुवात केली. पण त्याच वेळी मी दोघांच्याही डोक्यात लाठ्या मारायला सुरुवात केली. मी त्या प्रत्येकाच्या डोक्यावर काठीने मारले. एका झटक्यात एक मुलगा बेहोश झाला आणि मी त्याला ओळखले. मी त्याला पकडले आणि माझ्या मुठीने आणि ठोसे मारायला सुरुवात केली. आवाज ऐकून स्मशानात राहणारा कबरीवाला आला. तो स्मशानभूमीच्या दुसऱ्या भागात राहत होता आणि त्याचे घर भिंतीच्या पलीकडे होते. इतक्या दुरून त्याला इथे काय चालले आहे ते दिसत नव्हते, पण आवाज ऐकून तो धावत आला. तो मुलगा जमिनीवर पडला होता. मी पटकन अंगावर कापड गुंडाळले, पण मुलगी जिवंत असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले, कारण ती श्वास घेत होती. पण बहुधा ती बेशुद्ध अवस्थेत असावी. कबर बांधणारा माणूस तिथे आला होता. त्याने त्या मुलाला पकडले. मी म्हणालो, त्याला जाऊ देऊ नकोस आणि जो बेशुद्ध पडला आहे त्याला पकड. ही मुलगी जिवंत आहे. मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे. तो माणूस म्हणाला, काय करतोयस? ही मुलगी मेली आहे आणि तिचा मृतदेह घेऊन कुठे जात आहात? मी मोठ्याने ओरडू नकोस म्हणालो. ती मेली नाही. मी पटकन डेझीला माझ्या हातावर उचलले. तिचं वजन तितकं नव्हतं. 17-18 वर्षाची सडपातळ मुलगी होती. हॉस्पिटल जवळच होते. मी तिला लवकरात लवकर तिथे घेऊन गेलो. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले, कारण डेझीचा मृतदेह कफनात गुंडाळला होता आणि कफन घातलेला मृतदेह हॉस्पिटलमध्ये आणून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. उलट सगळ्यांनाच माझ्यावर राग येऊ लागला. मृत शरीर रुग्णालयात उपचार घेण्यास का पात्र आहे? मी डॉक्टरांना ती जिवंत आहे का ते तपासण्यास सांगितले. डॉक्टरांनी तपासले तेव्हा ते म्हणाले की हो, तिचा श्वासोच्छवास खूप मंद होत आहे. ऑक्सिजन ताबडतोब प्रशासित करणे आवश्यक आहे. मी म्हणालो, तुम्ही काही करा, पटकन करा. त्यांनी पटकन त्या मुलीला आत घेतले आणि तिला ऑक्सिजन देण्यात आला. 1.5 तास झाला. ती जगू शकेल की नाही हे समजत नव्हते. मला आश्चर्य वाटले. ही मुलगी जिवंत होती आणि तिला पुरण्यात आले. हे सर्व तिच्या वडिलांमुळे घडले, जो प्रकार त्याने इतक्या लवकर तयार केला होता. काही वेळाने डॉक्टरांनी सांगितले की सध्या तिचा श्वासोच्छवास सुरू आहे, पण पुढील 24 तासांसाठी तिची प्रकृती गंभीर आहे. मी म्हणालो, हे सर्व प्रकरण काय होते? डॉक्टरांनी सांगितले की मुलीने खूप झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या, पण ती मेली नाही. बस खोल बेशुद्ध अवस्थेत गेली होती, ज्यामध्ये व्यक्तीच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाची गती खूपच कमी होते. असे दिसते की एखादी व्यक्ती मरते आणि नंतर 2-3 दिवसांनी बरे होते. असे रुग्ण पाहून ते जिवंत आहेत की नाही याचा अंदाज डॉक्टरांनाच येतो. कदाचित त्यांच्या घरच्यांना याची कल्पना नव्हती. डॉक्टर म्हणाले की तुम्ही थांबा, पुढच्या 24 तासांनी बघा काय होते. डॉक्टरांनी सांगितले की डेझी जिवंत आहे. कदाचित या मुलीने जगण्याची आशा सोडली आहे. तिच्या शरीरातून जीव गेला नव्हता, पण आशा संपली होती. त्यामुळेच हे सर्व घडले आहे. मानवी मन खूप गुंतागुंतीचे आहे. प्रत्येक माणूस आनंदाने जगतो, पण तो सुखाने जगतो, पण दुःखाने मरतो. डॉक्टर म्हणाले की तुम्ही तिच्या पालकांना सांगा. मी म्हणालो, नाही, मला कोणाला सांगायचे नाही, परंतु ही बातमी लोकलमध्ये नक्कीच पसरू शकते. परंतु फक्त कबर बनवणाऱ्यालाच माहीत आहे की आमच्या गल्लीतील काही लोक आले होते. सारी परिस्थिती पाहून तेही माझ्यात सामील झाले आणि त्या 2 भटक्या मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना त्यांच्या कुटुंबियाशी बोलू देऊ नका असेही आम्ही पोलिसांना सांगितले होते. पोलीस म्हणाले, बोलणे हा प्रश्नच नाही. आधी आम्ही त्यांची मार देऊन खातिरदारी करतो. त्यांच्यात इतकं धाडस होतं की मेलेल्या मुलींना त्यांच्या थडग्यातून बाहेर काढून त्यांच्या इज्जतीशी खेळायचं होतं. नंतर समोर आलं की याच मुलांनी मुलीवर यापूर्वीही जबरदस्ती केली होती आणि आता पुन्हा हे सर्व करण्याच्या इराद्याने आले होते. पोलीस कर्मचारीही आमच्या वस्तीतला होता. त्याला खूप राग आला. तो म्हणाला की आम्ही सुद्धा बायको पोरावाले आहोत. अशा माणसाला शिक्षा झाल्याशिवाय सोडले तर उद्या ते आपल्या मुलींसोबतही हे सर्व करू शकतील. मी त्यांना कठोरात कठोर शिक्षा देईन. तासाभरानंतर डेझी शुद्धीवर आली. मला पाहताच तिने ओळखले की मी कोण आहे. नर्स आणि डॉक्टरांनी तिला सगळं सांगितलं. बिचारी मुलगी आता काय बोलणार? तिची विचित्र अवस्था झाली होती. त्यांनी तिला विचारले की तिला तिच्या पालकांकडे जायचे आहे का? तेव्हा तिने नकार दिला. आम्ही तिला समजावून सांगितले की तुझ्या घरी तुझ्या आई आणि बहिणी असतील, त्या तुझ्यासाठी तळमळत असाव्या, पण तरीही तिने नकार दिला. हे ऐकण्यासारखे नव्हते. तिच्या कुटुंबियांनाही सर्व प्रकार कळला. तेही दवाखान्यात आले. डेझीच्या आईने तिला मिठी मारली आणि इतकी रडली की आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, ही माझी मोठी मुलगी आहे. माझे पहिले अपत्य आहे. तिच्याशिवाय मी कसे जगू?
मी तुला कधीच माफ करणार नाही असे तिने पतीला सांगितले. डेझीच्या वडिलांचे डोके शरमेने झुकले आणि सर्वांनी त्यांना समजावून सांगितले की तुमच्या मुलीने स्वतः कोणाचेही काही चुकीचे केले नाही, किंबहुना तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली आणि ज्याने हा गुन्हा केला होता त्यालाही पकडण्यात आले आहे. आता डेझीच्या वडिलांना खूप लाज वाटली. तोही रडू लागला. जेव्हा त्याने आपल्या मुलीकडे हात पुढे केला तेव्हा ती घाबरून मागे गेली. हे दृश्य पाहून तो ढसाढसा रडू लागला आणि देवाची माफी मागू लागला. पोलीस म्हणाला, आता त्या मुलीचे काय होणार? बिचारी मुलगी चारी बाजूनी बदनाम झाली आहे. मी म्हणालो, तिचा जीव वाचला ही मोठी गोष्ट आहे. पण आमच्या वस्तीतील एक मुलगा पुढे आला. त्याने डेझीशी लग्नाची बाब सर्वांसमोर मांडली. मी त्या मुलाला ओळखत होतो. त्याचे वडील या जगात नव्हते आणि तो आईसोबत राहत होता. पण तो खूप गरीब पण मेहनती होता. कष्टकरी आणि मजूर म्हणून काम करायचा. आम्ही सर्वांनी ठरवले की डेझीचे लग्न या वस्तीतील या मुलाशी आपण मोठ्या थाटामाटात करू. आणि मग परिसरातील सर्व लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या मुलाची नोकरीही लावली. आज तिचे लग्न झाले आहे आणि ती तिच्या पती आणि सासूसोबत खूप आनंदी आहे. मला असे वाटले की ती माझी मुलगी आहे. माझ्या मुलीचा नवरा जबरदस्तीने त्याच्या घरी तिला घेऊन जात आहे असे मला वाटले. मी डेझीला भेटेन. मला पाहून तिला खूप आनंद होतो. ती माझीच मुलगी आहे असे वाटते. माझी स्वतःची मुलगी मेली होती पण डेझीमुळे मी पुन्हा जिवंत झालो आणि डेझीला आनंदी पाहून मला मोठा दिलासा मिळाला.